मीरा, हे घे. आज चांगलं जेवण कर. हा, आज कुटुंब एक झालंय, तर समधे मिळून सोहळा साजरा करू. वय रामजी भाऊ, आज आम्ही समधे भी इथेच जेवण बनवू आणि इथेच खाऊ आणि थोडं नाचू गाऊ. आनंद व्यक्त करू की आमचा रामजी भाऊ आमच्या समाजात परत आला हाय. खरं सांगायचं तर रामजी, आम्हाला तुझ्या ना भीमरावच्या जोडीमुळे ताकद मिळते, शक्ती मिळते. आम्ही या गोष्टीसाठी निश्चिंत असतो की कधी बी आमच्या कुटुंबावर किंवा आमच्यावर किंवा कोणावर बी काय बी समस्या आली तर तुम्ही बाप लेक मिळून सांभाळून घ्याल. अहो, पर भीमराव कुठं आहे? अरे होय, भीम कुठं आहे? त्यो आत आहे. तुमच्या दोघांमध्ये पुन्हा भांडण झालं? नाही, आमच्यात काय बी बोलणं झालंच नाही. आनंद, ये बाळा, या समद सामान नीट ठेव जा. आपण समद्यानी मिळून चूल तयार करूया. उचला. सामान ठेव जा. हा, उचला आरामात. चला जिजाबाई, मला नाही माहित की तू का न कसं रामजीला घेऊन इथं यायला तयार झालीस, पर जे काय बी कारण असेल, मला मनापासून आनंद झाला. कबीरा बादल प्रेम का हम पर बरसाई, अंतर भीगी आत्मा हरि भई बन राई. बाबा, आई जिथं बी असन ती माझी आठवण काढत असेल ना? वय का नाही करणार ती? पर बाळा, आठवण करण्यासाठी फक्त एकच मार्ग नसतो या. जसं तुला दुःखात तो तुझ्या आईची आठवण काढतो, तशी आनंदात राहून बी काढू शकतोस. पर बाळा, आज मला लय चांगलं वाटतंय, लय आनंदी आहे की मी माझ्या पोरासंग आहे. आज रातच्याला आपण समधी मिळून जेवण बनवायचं, खायचं, आपापसात आनंद वाटायचा. जर तुला हे आवडत नसेल तर मी सर्वांनी समद थांबवाय सांगतो. बाबा, तक्रार करणं एक वेगळी गोष्ट आहे आणि बाकी समजा वेगळं आहे. पण आधी त्यासनी तुम्ही कबीरचा दोहा ऐकवा. तुम्ही जेव्हा नव्हते तेव्हा ते मला गायला सांगत होते. मला ते समजे तरच देत होते. समधेजण असे करत होते होय? ठीक आहे, मी रातच्याला समद्यांना विचारतो. आज पंचायतीमध्ये आपण समधी हारलो हाय. तो अस्पृश्य जातीचा रामजी सकपाळ पुऱ्या पंचायती समोर आपल्या कुटुंबाला वाचवून घेऊन गेला आणि आपण समधी उभं राहून बघतच राहिलो. मला तर आतल्यात राग येतोय. वाटतंय की आताच्या आता जाऊन त्या रामजीच्या कुटुंबाला दोघा तिघांना मारून येऊ. अरे आपण तर सामान्य लोक आहोत, पण तो शेठजी, चहावाला, तो पंडित आणि एवढंच नव आपले महाराज, हे तर मोठे लोक आहेत. हे बी तिथे होते, त्यांनी काहीतरी करायला हवं होतं. अरे मला तर वाटतं या हे लोक भीम आणि रामजी पासून हारलेत. अगदी चुकीचं बोलताय तुम्ही. आपण हरलो नाहीयेत.
बस तुम्हा सगळ्यांना वाचवण्याचा हाच एक उपाय होता. तुम्ही लोकांना बघितलं नाही का रामजीच्या डोक्यात कसं भूत भरलं होतं ते. यो पराभव आमासनी सहन होत नाही शेठजी. त्रास देते, या त्रासासंग आम्ही जगू नाही शकणार. मी तुझं दुःख समजू शकतो बाली. कधी तुम्ही लोकांनी विचार केलाय का हे लोक असं कसं करू शकतात आणि त्यांच्यापाशी एवढी हिंमत येते कुठनं? मी सांगतो. त्याचं कारण असं की भीमराव लिहायला वाचायला जातो आणि हीच गोष्ट महाराजांना अजिबात आवडत नाही. आणि हा महाराजांचा आदेश आहे की उद्या सकाळपासून महाराजांच्या मंदिराचं निर्माण कार्य सुरू करायचंय आणि त्यांची मूर्तीही बनवायला घ्यायची आहे. आणि आज संध्याकाळी याचसाठी नाच गाणं आणि भंडाऱ्याची व्यवस्था देखील आहे. आणि आपण सगळे मिळून जेवण बनवूयात आणि प्रत्येकाच्या घरी जाऊन देऊयात. लय जा काय, आपण असंच करायचंय. तर चला मग आपण बी आनंद साजरा करूया. सर्वज्ञ महाराजांचा सर्वज्ञ महाराजांचा, सर्वज्ञ महाराजांचा, सर्वज्ञ महाराजांचा, सर्वज्ञ महाराजांचा. तुम्ही समधी मला एक गोष्ट सांगा. तुम्ही भीमाला का त्रास देत होता? मग काय करणार? आम्हा समद्यांना कबीरचा दोहा ऐकायचा होता. मग कोणाला जाऊन सांगायचं होतं? मग काय भीमासनी दोहा ध्यानात होता? त्यानं बरोबर ऐकवलं होता का? अरे काय बोलतोस रामजी? आता हे आम्हा समद्यांना कसं काय माहित की हा बरोबर बोलला की चुकीचं बोलला? पर हा गायला लय चांगला, आपला भीम लय चांगला गातो हा. मग एक काम करूया ना रामजी, तू बी इकडे हायस, भीम बी इकडे हाय. मग भीमला सांग गायला, तेव्हा तू ऐकून घे तो बरोबर गातोय की चुकीचं गातोय ते. गा बाळा. बाबा तुम्ही बी त्यांच्याच बाजूने झालात. माझा सूर तुमच्या एवढं चांगलं नाही आहे. बाळा, सुराचा इशे नाही आहे. फकस्त गा. संगीत आयुष्यामध्ये शांती आणते. गाना भीम, तुलाही चांगलं गातोस. गा 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 गा. सुरू कर. गा बाळा. याच आनंदात की आता आपण समधी एकत्र आलो आहोत. हा एवढा समाज एवढ्या दिवसानंतर एक संघ जोडलेला दिसतो आहे. हा सोहळा या एकतेच्या नावावर आहे. गा बाळा. हा उत्सव आहे त्या प्रतिज्ञेचा जो आपल्या समाजापासून तोडून त्या अस्पृश्य समाजाच्या लोकांना वेगळं करेल. चला करा सुरू. सोहळे देखील किती प्रकारांचे असतात ना. निर्मितीचा सोहळा आणि विनाशाचा सोहळा. हा दिवस मी माझ्या आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही की साताऱ्याचे दोन समाज वेगवेगळे संकल्प मनाशी धरून उत्सव साजरा करतायत. एक जोडण्याच्या आनंदात आणि दुसरा तोडण्याच्या निर्धारात. पण माझं ज्ञान मला हे सांगतं की कुणालाही संपवण्याचा सोहळा केल्यानं आपल्याला काही मिळत नाही. शेवटी ते स्वतःच नुकसान करून बसतात. आणि ही गोष्ट महाराजांसारखे लोक
आणि खोट्या अहंकारात राहणारे आणि स्पृश्य समाजातले लोक माहित नाही कधी समजणार. जब हम पैदा हुए जग हंसे हम रोए ऐसी करनी कर चलो हम हंसे जग रोए. चदरिया झीनी रे झीनी चदरिया झीनी रे झीनी चदरिया झीनी रे झीनी चदरिया झीनी रे झीनी. अष्टकमल का चरखा बनाया 5 तत्व की पूनी 9-10 मास बुनन को लागे मूर्ख मैली किन्हीं चदरिया झीनी रे झीनी चदरिया झीनी रे झीनी. जब मोरी चादर बन घर आई रंगरेज को दीनी ऐसा रंग रंगान रे ने लालो लाल कर दीनी चदरिया झीनी रे झीनी चदरिया झीनी रे झीनी. सर्वज्ञ महाराजांचा सर्वज्ञ महाराजांचा. तर आता ठरलं मग की आपल्या शाळेच्या परिसरातच महाराजांचं मंदिर बनवलं जाईल आणि तिथेच महाराजांची मूर्ती स्थापित केल्या जाईल. तर तुम्हाला सगळ्यांना मान्य आहे? आम्ही सहमत आहोत. मग उद्या सकाळपासूनच मूर्तीचे निर्माण कार्य सुरू करण्यात येईल. उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर जसंच विद्यालय सुरू होईल तर पहिल्याच दिवशी महाराजांच्या मूर्तीची स्थापना केली जाईल आणि मग जसजसे पैसे येत जातील तस तसं आपण मंदिराचं निर्माण कार्य वाढवत राहू. पैसे नाही, पैसे नाही पंडित, वर्गणी. या जगात स्वतःला श्रीमंत म्हणवणाऱ्यांकडेही हे सामर्थ्य नाही की ते कुणाची मूर्ती वसवतील. मूर्त्या आणि मंदिरं बनतात लोकांच्या प्रेमाने. मूर्ती आणि मंदिरं बनतात लोकांच्या श्रद्धेने. तुमचं प्रेम आणि श्रद्धा बघून आम्ही खूप भावुक झालोय. खूप आभारी आहे मी तुमचा की तुम्ही आम्हाला एवढ्या उच्च स्थानी नेऊन बसवलं. महाराज, तुम्ही आमच्या समध्यांसाठी इतकं काही केलंय त्याच्या बदल्यात हे तर काहीच नाहीये. लय छोटी गोष्ट आहे महाराज. हे तर आमच्या सगळ्याचं भाग्य आहे. जीवनानंतर पण तुम्ही देव बनून मंदिरात राहाल आणि आमच्या येणाऱ्या पिढ्यांना तुमचा आशीर्वाद मिळत राहील. आम्हाला अजून काय पाहिजे महाराज? पण मंगेश, तुला हे माहिती आहे का, आपल्याला अजून खूप काम करावं लागणार आहे. तेव्हाच हे मोठं कार्य सिद्धीस पोहोचेल. बरोबर बोलताय पंडितजी. भावांनो, तुम्हा समध्यासनी माहिती आहे ना का महाराजाच्या मंदिर निर्माण कार्यात कोण कोण बाधा टाकू शकतात ते? वय तो रामजी सकपाळ आणि त्याचा पोरगा भीमराव. हो, बरोबर बोललात. याच्यासाठी आम्हाला अजून कट्टर बनायला पाहिजे. आपल्याला खूप तयार असलं पाहिजे. जर ते लोक एक शब्द जरी बोललेत तर त्यांच्यावर हल्ला करायचा, कारण त्यांच्या मनात भीती बसायला पाहिजे. काय भावांनो? हे बघा, हा तुमचा वैयक्तिक निर्णय आहे. यासाठी आमच्याकडून तुमच्यावर कसलाही दबाव नाही. आम्ही शपथ घेतो
की आम्ही हे असंच करू. सर्वज्ञ महाराजांचा विजय असो. सर्वज्ञ महाराजांचा विजय असो. सर्वज्ञ महाराजांचा. चांगलं वाटलं तुमच्या समद्यांना भेटून. एक गोष्ट सांगायची होती. आपल्या समद्यांना त्यांच्यामुळं आपल्या व्यवहारात, आपल्या वागण्यामध्ये बदल करायची गरज नाही. आपण जसे होतो, जसे आहोत तसेच राहू. आपण फरक पडायला नाही द्यायचा. त्या लोकांनी आपल्यासोबत काल काय केलं होतं. एका नव्या सुरुवातीचा निश्चय करून हा सोहळा आपण इथंच थांबूया. पर याच्या बरोबरच मनामध्ये एक खूनगाठ बांधून ठेवा की उद्यापासून ते लोक शांत नाही बसणार. कोणतं ना कोणतं नवीन नाटक नक्कीच सुरू करतील. मग काय झालं रामजी, आपण समधी जण एकत्र राहूया. अरे मिळून समजा काही बघून घेऊ. बघून घेऊ. ही लढाई आपण एकत्रपणे जिंकू शकतो. चला आपण समधी जण आपल्या घरला जाऊया. वाय चला. अरे सांभाळ जरा दमा. चला येतो. ए बघा इथं चोर हाय. चोर. मला या चोराला 50 फटके मारायचे आहेत. या पंचायतने दिलेल्या न्यायाचं पालन करा. मारा कोडे. एवढं मारा की प्रत्येकाच्या वाट्याला 50-50 कोडे आले पाहिजेत. भीम भीम. काय झालं बाळा दादा? आज मला हे समजलं की ही जखम फक्त माझी नाहीये, तर माझ्या समाजाच्या प्रत्येक माणसाची आहे. मला या जखमांनी जेवढा त्रास होतो हाय त्यापेक्षा जास्त या गोष्टीचा त्रास होतोय की आपण समधी असंच जगत राहणार का? असंच आपल्याला खेचत खेचत पंचायतीत घेऊन जाणार का? असं कोणी बी येऊन आपल्या चेहऱ्यावर काळ फासून जाणार? नाही बाळा दादा, नेहमी असंच नाही होणार. एक दिवस ही अवस्था नक्की बदलल. मला बी असं वाटतंय की समजा काही बदलेल. आणि विश्वास आहे की ज्या वाटेने तू जातो आहेस त्याच वाटेने चालल्यानं तुला परिवर्तनाची दिशा मिळेल. म्हणून भीमराव आंबेडकर, म्या बाळारामजी सकपाळ आज तुला एक वचन देतोय की तुझ्या या परिवर्तनाच्या लढाईमध्ये म्या तुझ्या बरोबरच असणार आयुष्यभर. एक भाऊ असण्यापेक्षा जास्त त्या जातीतल्या माणसाच्या रूपात ज्या जातीचे आपण आहोत. आणि मी बी. हा आनंदराव रामजी सकपाल नेहमी तुझ्या संग असेल. एक भाऊ म्हणून नाही तर एका जातीच्या रूपाने. आणि तू आमच्या संग असशील एक नेता बनून. आमच्या दुःखांना मुक्ती देणारा उद्धारक म्हणून.